नमस्कार यूट्यूब फॅमिली. आजचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचा धक्कादायक शासन निर्णय. आज दिनांक 23/9/2024 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी एक शासन निर्णय जारी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अर्हताधारक रोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करणे बाबत अशा प्रकारचा शासन निर्णय आज 23 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. याच्या अगोदर शिक्षक दिनाच्या दिवशी 5 सप्टेंबर 2024 या दिवशी 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकापैकी एक शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला जी.आर. काढण्यात आला होता. मात्र तो आज रोजी तो शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे. त्याऐवजी जसं 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिनी असा एक शासन निर्णय आला होता की 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकापैकी एक शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक यामध्ये सुधारणा करून आता 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत बीएड डीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात येत आहे. अशा पद्धतीचा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. पहा काय शासन निर्णय प्रस्तावनामध्ये राज्यात 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करायच्या 2 शिक्षकापैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक निवृत्त करायची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. तसेच राज्यात डीएड व बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही. यास्तव या ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच डीएड व बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शासकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल. यास्तव 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बीएड अर्हताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे हा शासन निर्णय आज रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकापैकी एका पदावर डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी याबाबत सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात आलेल्या आहे. नंबर 1 चा मुद्दा असा आहे, सदर नियुक्तीसाठी शासन निर्णयानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील आणि त्याची वयोमर्यादाची लिमिट अशी आहे 18 वर्ष, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष वयोगटातील उमेदवार असावा. डीएड व बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संविधानात शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल. पहा नंबर 3 चा असा मुद्दा आहे, सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल. जर समजा त्या शिक्षकाची गुणवत्ता शिकवण्याची चांगली असेल तर पुढील वर्षी सुद्धा त्या शिक्षकाला योग्यतेनुसार नियुक्ती देण्यात येईल. नंबर 4 चा मुद्दा असा आहे, मानधन ₹15,000 प्रतिमाह कोणत्याही इतर लाभांश व्यतिरिक्त दुसरा कोणताही लाभ त्या मिळणार नाही. मात्र ₹15,000 मानधन एका महिन्यासाठी त्या शिक्षकाला राहणार आहे. कोणती प्रशासकीय अधिकार मात्र नसणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. नंतर अशा पद्धतीचे अनेक मुद्दे या जी.आर. मध्ये काढण्यात आलेले आहे.
अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणे असतील. करार पद्धतीने नियुक्त करायचा शिक्षक व शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्यास व प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात येईल. नंबर 9चा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणेच असतील. म्हणजे शाळेचा वेळ जितका असेल, जसे नियमित शिक्षकाचे तास आहेत त्याच पद्धतीनं नियमित शिक्षकाप्रमाणे तासिका पूर्ण कराव्या लागतील. नंबर 14चा सुद्धा आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे, माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता बाळगणे आवश्यक राहील. नंतर पहा, नंबर 16चा मुद्दा आहे. शाळेतील पटसंख्या 10 पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या डी.एड व बी.एड धारक कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल. पहा, 16 नंबरचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. जर 10 पेक्षा जास्त जर पटसंख्या एखाद्या शाळेची झाली असेल तर त्या ठिकाणी जर नवीन शिक्षकाची नियुक्ती झाली तर तो जो कंत्राटी शिक्षक आहे त्याची सेवा आपोआप संपुष्टात येईल. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक आहे. ज्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकापैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी. पहा, ज्या शाळेमध्ये जर द्विशिक्षकी जर शाळा असेल तर त्या 2 शिक्षकामधील एक शिक्षकाची बदली ही समुपदेशाने दुसऱ्या शाळेमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी. जर दोन्ही शिक्षक बदली जाण्यास इच्छुक असतील तर सेवा ज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे. तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदली जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकांची बदली करण्यात यावी. तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकांची बदली करण्यात येऊ नये. अशा प्रकारचा 19 नंबरचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तसेच 20 नंबरचा मुद्दा आहे. कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकावर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असेल. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे सुद्धा नियंत्रण असणार आहे. पहा, याच्यानंतर 21 नंबरचा मुद्दा असा आहे. संदर्भीय शासनपत्र 7/7/2023 व शासनपत्र 15/7/2024 नुसार दिलेल्या मार्गदर्शन सूचना यापुढे 10 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहील. यासाठी देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 15,000 एवढे राहील. म्हणजे त्या लाभार्थ्यांना किंवा त्या डी.एड बी.एड जो व्यक्ती त्या ठिकाणी राहील त्यांना 15,000 रुपये मानधन त्या तारखेपासून देण्यात येईल. सदर बाबीवर होणारा खर्च अनुदानातून भागवण्यात यावा. सदर शासन निर्णय तरतूद केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना लागू राहील. म्हणजे हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठीच लागू असणार आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, ज्या गावामध्ये किंवा ज्या शाळेमध्ये पटसंख्या 10 पेक्षा कमी असेल, 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असेल त्या शाळेतील एका शिक्षकाची बदली होणार आहे. तर त्या शिक्षकाच्या जागेवर दुसरा शिक्षक हा डी.एड बी.एड बी.पी.एड धारक असणार आहे. 5 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी एक असाच जी.आर काढला होता. त्या जी.आर मध्ये असं सांगण्यात आलं होतं 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार होती. मात्र तो शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे, थांबवण्यात येत आहे. त्या जागी नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला. यामध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एका शिक्षकाची बदली करून त्याच्या जागेवर नवीन डी.एड आणि बी.एड बेरोजगार शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा शिक्षकासाठी खूप मोठा धक्कादायक शासन निर्णय आहे.